तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, कालचा एपिसोड तुम्ही बघितलाच असणार आणि कालच्या एपिसोडमध्ये खूप धनकेबाज मजा आली, खूप धूम झाली. कालच्या एपिसोडमध्ये खूप काही गोष्टी घडल्या, खूप काही चांगल्या गोष्टी, खूप काही वाईट गोष्टी. आपला कालचं एपिसोडवर तुम्ही जर का आपला व्हिडिओ जर बघितला असणार तर तुम्हाला कळलं असणार की टीम ए मध्ये फूट पडणार की टीम बी मध्ये फूट पडणार, याबद्दल आपण चर्चा केली होती. आज आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया, नेमका फूट कोणामध्ये पडली आहे. तर चला, विदाउट वेस्टिंग आपला टाइम आपण करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात. सो मित्रांनो, काल सुरुवात आपण कुठून करायची आता तुम्ही सांगा. एवढे गोष्टी घडल्या आहेत कालच्या व्हिडिओमध्ये, कालच्या एपिसोडमध्ये, आणि आजच्या एपिसोडमध्ये पण धमाल होणारच आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, आजच्या एपिसोडमध्ये पण एकदम जबरदस्त धमाल होणार आहे. सुरुवात करतो कालच्या लेट जो टास्क सुरू झाला होता, शेवटी जो टास्क झाला होता, त्या टास्क बद्दल आपण जरा बोलूया. कोण खरं की कोण खोटं याबद्दल टास्क होता, तर त्याबद्दल थोडीशी सविस्तर चर्चा करूयात आपण. सो टास्क मध्ये पहिल्यांदा गेले होते आर्या, नागपूरची स्वॅगर आर्या गेली होती. आणि आर्याला आहे ना थोडं स्वतःला आहे ना, म्हणजे असं काहीतरी मी तर अशी मी तर तशी असं दाखवायचा प्रयत्न करते. पण आर्याला एक गोष्ट सांगायची की आर्या तू कुठेतरी चुकते, तू आपल्या टीम बद्दल चुकीचं बोलते. कारण बिग बॉसने प्रश्न हा विचारला होता की आर्या, तुम्हाला सोडून बाकी सर्वांना गेम नाही समजत असं तुम्हाला वाटतं का टीम बी बद्दल? तर आर्याने बोललं की हो, फक्त मलाच गेम समजतो, बाकी कोणालाच गेम समजत नाही. तर मग हे काही इथं का मच्छर मारायला लागेल का बाकी लोक? सो आर्या, चुकीचं आहे तुमचं. तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही जे स्वतःवर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि स्वतःला तुम्ही जे समजताय ते थोडंसं कमी करावे. कारण तुम्ही टीम बी सोबत जर का चालताय तर तुम्ही त्यांच्या सपोर्टने उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल चुकीचं नाही बोललं पाहिजे. बाहेर आल्यानंतर आर्या बोलतात की मला गेम समजला, तुम्हाला नाही समजला. अरे बाबा, तू ऐक तर खरं. गेम तुला समजला असता तर तू तसल्या फालतूगिरी नसती केली तिथे. पैसे तर गमावले, इज्जत पण गमावली. सो आधी गेम समज बाई. एक तर आधीच तू कधी कधी बोलते फक्त बिग बॉसला नवरा म्हणण्याने बिग बॉस नाही चालत. सो आपला पण गेम खेळायला पाहिजे. सो टीम बी बरोबर खेळते तर व्यवस्थित खेळ, ठीक आहे. त्यानंतर गेले होते घनश्यामरावांबद्दल प्रश्न विचारला गेला होता की घनश्यामराव हे डबल डोल आपलं दोघं साईडला खुश ठेवतात का? ऑब्विसली ते दोघं साईडला खुश ठेवत नाहीत. ते ठेवतात खुश कोणाला? टीम ए ला. निक्कूताई, अरबाज, तुम्ही राजे, अरे वैभव दादा, जान्हवीताई, या गोष्टी करत तुला हे आणू, तुला ते आणू, तुला चहा आणू, तुला पाणी आणू, तुला जेव घालू, या सगळ्या गोष्टी आपले पुढारी राव करतायत. पण ते हे सगळं टीम बी सोबत नाही करत आहेत. सो टीम बी सोबत त्यांचं कुठल्या प्रकारचं टीम बीला ते खुश ठेवत नाही. त्याबद्दल अंकिताने एकदम बरोबर वजर दाबला की ते आम्हाला खुश करत नाही. सो आम्ही रेड वजर दाबलो. हे झालं कालच्या एपिसोड बद्दल. आता नेमकं होणार काय आजच्या एपिसोड मध्ये, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जर का मी सोडवेल तर तुम्हाला खूप जास्त आनंद होणार आहे मित्रांनो. हो, नक्कीच. आजच्या एपिसोड मध्ये झाला असे, किचन मध्ये अभिजित दादा आपले जेवण बनवत आहे. निक्की ताई तिथे जातात आणि बोलतात, तुला काय वाटतं मी मनापासून काय माफी मागत नाही का? मग अभिजित दादा बोलतात, हो मला वाटतं तू मनापासून माफी नाही मागत, तुला असं का असं वाटतं? आणि अशी स्माइल दिली आणि गेली. खाली बाहेर आपला अरबाज शेठ बोलतात, तू तिकडे जाऊन असा का बोलला की मला मनापासून, मग तुला जर काय खेळायचं असणार तर मग तू त्यांच्यासोबतच खेळ, माझ्यासोबत बसण्याचं नाही. तू आता तुला सांगतो मी, तू चुकीचा खेळतो, तुझा हे गेम बरोबर नाही, मला समजत नाही. अरे दादा काय बोलतोय? अरे तिला तरी समजू द्या आधी. मला हेच नाही कळालं अरबाजचं नेमकं चाललंय काय. बाबा थोडं व्यवस्थित बोल, महाराष्ट्रात राहतो तू, पण असं नको करू ना. भरपूर लोक आहेत ज्यांना मराठी नीट येते. ती इरिना बघ ना, ती फॉरेनवर आणली तरी तिला थोडं मोठं मराठी येतं. तू थोडं व्यवस्थित बोल ना बाबा, थोडा विचार कर. काय करतोय? मला बोलला, तिला बोलला, याला बोलला. अरे काय पोरगीला तर थोडंसं प्रोनाऊन्सिएशन तर बघ बरं. त्या गोष्टीमध्ये पेन बघ, संतापाला पेनला पण बघ. काय तुझ्या काय करावं राजा, नाही समजत. अरबाजने निक्कीला बोलतो, तू इकडे तिकडे फिरते म्हणे. मला रडायला अक्षरशः. निक्कीला बोलतो, तू इकडे तिकडे फिरते, तू अशी चक्रा मारते बोलते. निक्की अशी भडकली ना राव त्याच्यावर. आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला बघायला भेटणार, निक्की जाम भडकली अरबाजवर. बोलतो, तू मला असा बोललाच का बर? मी काय फिरते का? मी नाही फिरत, मी असंच करते, मी तसंच करते. असल्या गोष्टी त्यांच्या दोघांमध्ये झाल्या.
आता हे नेमकं गेम पुरतं आहे काय पूर्ण कंटिन्यू चालणार आहे आता तुम्हाला दिसणारच मित्रांनो. मला तरी वाटतं की फक्त गेम पुरताच आहे, कारण त्या दोघांमध्ये एवढं गुलू 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 मित्रप्रेम चाललंय, तर मला नाही वाटत ते पुढे जाऊन असं काहीतरी हे गुलू गुलू प्रेम संपणार त्यांचं आणि परत गुलू गुलू प्रेमवर येणार ते. निक्की असं झालं, मला रडायला खूप येतं मित्रांनो आज त्याच्यामुळेच. निक्की सोबत असं झालं बिचारा अरबाज बद्दल. वैभव शेठचा इथं मुद्दा. वैभव शेठ बोलतात, मी याच्या पुढे तिच्या आधी फेवर करणार नाही मित्रांनो. तुला मी आताच सांगून ठेवतो अरबाज, मी तिच्या आधी फेवर करणार नाही, मी तिचा स्टँड घेणार नाही निक्कीचा. ती असं करायली ती तसं करायली, मी तिचा स्टँड घेणार नाही. अरे बाबा तुझा कुठं स्टँड आहे? तुला धुडकं समजतात तर ते लोक, हात धरणं समजता, पुसण्यावारी घेताय तुला ते लोक. महाराष्ट्राची जनता बघते, कशाला करतोय असं? जरा व्यवस्थित खेळ, नीट खेळ, गेम आपला सुधरव जरा. थोडं थोडं ती बिचारी इरिना तुला समजायला लागलीये की तू तुझ्या डोक्याने विचार कर, बाकीच्यांचा विचार नको करू, गेमच्या प्रॉस्पेक्टिव्हने चाल. की ती सांगायला लागली, ती बाहेरची गोष्टी समज ना बघा, कशाला तू. अरबाज आणि घनश्याम चर्चा करतात निकीबद्दल. म्हणजे आजचा एपिसोड मला तरी असं वाटतं ना की पूर्ण निकीचा आहे, कारण सगळीकडे निक्की 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 हेच चालले. सो आज पूर्ण एपिसोडमध्ये निक्कीच दिसणार तुम्हाला, कारण सगळे तिच्याबद्दलच चर्चा करतात. टीम एची गोष्ट करतात भावांनो, टीम बी नाही. टीम बीला एवढा वेळ नाही तिच्याबद्दल चर्चा करायला. पॅडी दादा म्हणतोय आम्हाला वैभव पाहिजे आमच्या टीम मध्ये खेळायला. मजाक मध्ये बोलले पॅडी दादा, तुम्हाला दिसेलच, कारण वैभव किती लॉयल आहे त्यांच्यासोबत हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तो त्यांना वैभव का पाहिजे का नाही पाहिजे हे ते मजाकमध्येच बोलले. सो त्यामुळे ते काय जास्त सिरियस नका घेऊ. आर्या आली वरती, तिथे बसायची जागा तिथे. डीपी दादांना बोलते, महाराज तुम्हाला काय हवंय? महाराज बोलता, महाराजांना विचारते की तुम्हाला टीम बीचं जेवण हवंय, टीम एचं जेवण हवंय की टीम बीचं प्रेम? तर डीपी दादा बोलतात, मला नाक जेवण बिवण, मला टीम बीचं प्रेम पाहिजे. एकदम गोलीचा धोका, एकदम बारीक, एकदम बरं बोलले. अरबाज ना थोडासा मॉनिटर सारखा झालाय. म्हणजे सकाळ सकाळमध्ये आपला सूरज आणि अभिजित दादा बसलेले होते बेडवर. अरबाज तिकडे गेला आणि उठा उठा सकाळ झाली, उठा उठा. अरे बसलेत ते ना, कशाला? शाळेत मॉनिटर थोडी, कॅप्टन आहे ना, कॅप्टन सारखं राहा दादा, असं काय करतो? बसलेत ते लोक, झोपले थोडी, असं नाही करायचं राजा. म्हणजे शो ना असं नाही करायचं. कालच्या टास्कमध्ये ना जान्हवी एक गोष्ट सांगायची राहिली. जान्हवी मस्त दिसत होती, असं बिग बॉस बोलले की जान्हवी उड्या मारायला लागली अक्षरशः. तुम्ही बघितलास ना, जान्हवी उड्या मारत होती. तर कालच्या टास्कमध्ये जान्हवी काय बोलते, आम्ही फेअर कुठे खेळतो, आम्ही फेअर नाही खेळत, आम्ही असंच खेळणार, आम्ही जो खरं खेळणारच नाही, आम्ही खोटंच खेळणार. पहिले दादा त्यांना बोलले, पण मग तुम्ही एवढ्या वेळपासून खोटंच खेळत होते का? हो खोटंच खेळत होते. 3 हप्ते झाले तुम्ही खोटंच खेळत आहे. ते त्यांनी स्वतः तोंडाने बोलून दाखवलं. या टीम ए बाथरूमची ड्युटी करतोय हा आपला अरबाज सेठ. पण त्याच्यातही परत तिचा वाद निक्कीचा की तू काय करतो, मी करेल. म्हणजे अगं बाई तो कॅप्टन झालाय, आता तरी त्याला थोडं कळू दे कॅप्टन्सीचं काम करू दे जरा. तू कशाला त्याच्या याच्यात प्रति कॅप्टन्सीमध्ये करू दे त्याला कॅप्टन्सीचं काम. तो करेल तर पुढे जाईल, तू करशील तर तू पुढे जाशील. करू दे त्याला विचारायला, कॅप्टन होऊ दे, खेळू दे त्याला थोडंसं, ठीक आहे ना. बाकी तू मस्त खेळते निक्की, सगळे तुला करतायत, तुझी तारीफ करतायत, मस्त खेळते. बाकी टीम बी जरा थोडंसं लेवलला पहा मित्रांनो. सगळे तुमच्याकडे महाराष्ट्राने आशा धरून बसले रे. काय करताय? अंकित दादा, डीपी दादा, पॅडी दादा, वर्षा ताई, सूरज दादा तर आमचे खेळतात. आर्या ताई पण थोड्या थोड्या खेळायला लागल्या. तुम्ही जरा खेळायला लागा मित्रांनो. मग काय सांगायचं तुला अंकिता ताई, कोकणचो सगळी माणसं तुला बघतायत ना, त्या का तुझ्यावर आशा धरून बसले. खेळा जरा, असं नका करू, थोडं खेळा. तुम्ही तुमचा गेम दाखवा, सगळ्या महाराष्ट्राला तुमचा गेम बघायचा आहे. बाकी आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई. लव यू ऑल.